शिवा, मी सांगितलं होतं ना तुला, मी आलो की सीता माझ्या काहीतरी आवडीचं करते, गोड शिरा. पण जेवढा वाढलाय तेवढाच खायचंय. हा, त्याला काय अर्थ आहे? अगं ताई असं काय करतेस? आज भाऊचा वाढदिवस आहे ना, मग आज तरी गोड खाऊन दे ना त्यांना. अगं उर्मिला, आज वाढदिवस आहे, मग उद्या काय अमुक आहे, परवा काय तमुक आहे म्हणून गोड खायची संधी शोधत राहायची. पोटात सारखं गोड पडतं मग. आणि आता खूप काम चाललंय ना, धावपळ चाललीये, थोडी जास्त काळजी घ्यायला हवी. भाऊ, म्हणून मी म्हणत होते आपण ना त्यापेक्षा एक मस्तपैकी शुगर फ्री केक आणला असता ना, मस्त तुम्हाला भरपूर खायला मिळाला असता. शिरा खातोय आता. अगं संपदा, भाऊंचा तिथीप्रमाणे आज वाढदिवस आहे आणि तिथीप्रमाणे वाढदिवस असताना आपण केक कापत नाही. असं का? अगं, असं का तसं का असं काही नाहीये. ज्या दिवशी मी जन्माला आलो त्या दिवशी रामनवमी होती, त्यामुळे त्या दिवशी केक कापायचा नाही असं ठरलं, संपलं. भाऊ, तुमचा जन्म रामनवमीला झाला म्हणून तुमचं नाव राम आहे का? म्हणजे काय? भारी आहे एकदम. भारी आहे घरात काय. काय ना, त्या काळी आजच्यासारखी मुला मुलींसाठीच्या नावांची पुस्तकं नव्हती ना, किंवा इंटरनेट सुद्धा नव्हतं. तेव्हा मुलगा किंवा मुलगी जन्माला आली की त्याच्याकडे बघायचे, म्हणायचे हा कोणासारखा दिसतो, याच्यासारखा दिसतो का त्याच्यासारखा, म्हणजे पूर्वजांसारखा, कोणत्या पूर्वजांसारखा दिसतो, त्याच्यावरून त्या मुलीचं किंवा मुलाचं नाव ठरवलं जातं. हा, पण त्याकाळी नावांना अर्थ होता. हो ना, आता नाव ठेवताना जसा ट्रेंड असतो ना, तसं काही फॉलो वगैरे करायचं नाही. भाऊ, पण ही झाली नावांची गोष्ट. मला तुमच्याकडनं ना अजून एक गोष्ट ऐकायची. म्हणजे मगाशी मी शिरा करत होते ना, तर काकूला विचारलं की लक्ष्मण काका आणि तुमची प्रवासाची स्टोरी काय आहे. तर काकू म्हणाला की ते खरं तर ना तू भाऊंच्या तोंडूनच ऐक, मग त्याला खरं तर अर्थ आहे. शिवा, अगं त्याचे अनेक किस्से आहेत. भाऊ, पण त्यातला एक सांगा ना कुठला तरी, जो आम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. करेक्ट. खरं म्हणजे असं काही एक किस्सा सांगता नाही येणार. म्हणजे माझं आणि लक्ष्मणचं नातं असं एका किस्स्यात किंवा एका गोष्टीत नाही सांगता येणार. खरं म्हणजे मी आणि लक्ष्मण जेव्हा या शहरात आलो तेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं. हा, पण एकमेकांची साथ होती. मला वाटतं तेव्हा लक्ष्मण तू शिकत होतास नाही का रे? तू अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करत होतास. बरोबर आहे. आणि तुम्ही ते नोकरीच्या शोधात होतात. हो, नोकरीच्या शोधात होतो खरं. मग एक दिवशी मी ठरवलं की आता बिझनेस करायचा. आणि मग लक्ष्मण माझ्या पाठीशी असा खंबीरपणे उभा राहिला. माझं स्वप्न ते लक्ष्मणचं स्वप्न झालं. पुढे लक्ष्मणनी त्याची सगळी स्वप्न मागे टाकली. नाही या भाऊ, असं काही नाहीये. लक्ष्मण, मला कळत नाही का रे? माझं आणि सीताचं जेव्हा लग्न झालं तेव्हा लक्ष्मण सीताला सुद्धा घरात मदत करायचा आणि एकीकडे बिझनेस मध्ये मला मदत करायचा. शिवा, खरं म्हणजे तो सगळा काळ आमच्या तिघांसाठी अगदी वनवासासारखाच होता. पण आम्ही एकमेकांच्या साथीनं बाजी मारली. एकदा तर म्हणजे फॅक्टरी उभी राहणार होती आणि असं कळलं की कामगार माघार घेत आहेत. त्या दिवशी रात्री लक्ष्मण स्वतः त्यांच्या वस्तीत गेला, त्यांना सगळ्यांना समजावलं आणि घेऊन आला त्यांना. असं झालं होतं खरंय, पण यापेक्षा खूप मोठ्या गोष्टी भाऊंनी केल्यात. भाऊना मला सांगायचं की तुझा जेवून घे, माझं झालंय जेवून. खरं तर भाऊने काहीच खाल्लेलं नसायचं. पाण्याचा एक घोट प्यायचे आणि तसेच उपाशी झोपायचे. असं काही नाहीये रे. काय भाऊ, पाहिलंय सगळं लक्षात आहे माझ्या. म्हणजे बघा ना की एका घरात दोन भावंड भांडत नाहीत, वाद घालत नाही, तसं घर नाही सापडणार. दुर्मिळ आहे.
माझ्या डोक्यावर सावली होती. हा कल्पवृक्ष माझ्या डोक्यावर सावली धरून उभा होता म्हणून हे सगळं शक्य झालं मला. तुम्ही दोघांनी एकमेकांना खूप साथ दिली, म्हणूनच तर आज जे सगळं उभं आहे ते उभं आहे. त्यावेळी केलेले कष्ट आज फळाला आले म्हणायचे. खरंच तुम्हा दोघांकडनं एवढं आहे ना शिकण्यासारखं. त्यातलं थोडं जरी आम्हाला करता आलं ना तरी खूप आहे आमच्यासाठी. आणि कितीही संकट आली तरी नात्याला कसं धरून ठेवायचं हे सर्वात महत्वाचं शिकण्यासारखं आहे. भावंडांचं नातं हे असं असलं पाहिजे. बरं चला आता, तुम्ही प्रवास करून आलात, थोडा आराम करता का? हो, आराम करायचा आणि आपल्या गप्पा राहिल्यात. दादा जरा हॉर्न द्या. ये बस. दादा जरा बाहेर थांबा. काय छान सुरू आहे सगळं. हो, काय हरकत नाही नाही, माझी कशाला काही हरकत असेल. पण कुणाच्या जीवावर? चंदन पुरवतो का पैसे? पुरवतोय ना. आणि आता मी पण निघाले जॉब शोधायला. काय जॉब करणार आहेस? म्हणजे ती रोजची दगदग आणि हे सगळं तुला झेपणार आहे का? हा, पण मला कुठे खरंच जॉब करायचंय. म्हणजे मी फक्त दाखवणार आहे चंदनला आणि त्याच्याकडून पैसे घेणार आहे. अगं त्यापेक्षा मी काय सांगते ते कर ना. कीर्ती, मी तुला सांगितलंय मला तुला मदत करण्यात काही इंटरेस्ट नाही. लुट्टू लढाया खेळतात तू आणि तुझा नवरा. त्यात तू तुझी जी अवस्था करून घेतली आहे ना ती मला करून घ्यायची नाहीये. आणि मला नाही वाटत की तू कधी जिंकू शकणार आहेस. दिव्या नाही हा. हो, झोमलं का? हे बघ, मी काय सांगते ना ते ऐक. हे बघ, कसं आहे ना, आत्ता तुला पैसे मिळत आहेत पण कधी ना कधी चंदन तुला विचारेलच ना की जॉब लागला का. मग तेव्हा काय करणार आहेस? जॉब शोधणार आहेस? जाणार आहेस जॉब करायला? आणि मला नाही वाटत तुला हे सगळं झेपेल. काय ना, तुला ह्या सगळ्यावर एक परमनंट उपाय शोधावा लागणार आहे. आणि तो तुझ्याकडे आहे असं म्हणायचंय का तुला? अगं हो, अर्थात आहे माझ्याकडे, पण त्याआधी ना आपल्याला युती करावी लागेल. कीर्ती, ऑप्शन नाहीये तुझ्याकडे. आणि जर आपण युती केली तर त्याचा खूप मोठा मोबदला मिळेल तुला. मला नकोयत बाबा तुझे पैसे. ठीक आहे, पैसे नको घेऊस, पण तुझं राहतं घर जर तुझ्या नावावर झालं तर? काय? कसं? आहे एक प्लॅन. पण माझं घर माझ्या नावावर झालं तर असा काय फायदा होणार आहे मला? मी तिथेच राहते ना शेवटी. आता सगळंच मी सांगू? बरं ठीक आहे, ऐक. जर तुझं राहतं घर तुझ्या नावावर झालं तर तुझ्या घरात तुला राबावं लागणार नाही ना. आणि तिथे जी सगळी लोक राहतात त्या सगळ्यांना तुला मुठीत धरता येईल. कळतंय? आता फार विचार करू नको, सगळं फायदा तुझाच आहे. जर तू आणि मी एकत्र आलो तर दोन्ही घरात फूट पाडून आपलं राज्य आणू शकतो. कळतंय ना? क्या बात है, वा वा. काय व खूप हा. खुश दिसतोय सा. भयंकर भयंकर अतिशय खुश आहे मी. मनात समाधान आहे, शांतता आहे, प्रसन्न आहे मी खूप. हा, आणि डोक्यावरून फिरणारा तुझा हात आहे मायेचा. एकदम आनंदी आनंद वाटते. अलंकारिक कविता करू शकतो मी, माहिती आहे का? कर की मग, छान वाटतंय. पण तू आज बाई खूपच खुश आहेस. हा हा, मग कशाबद्दल आहेस सांगशील? सगळंच किती छान होतंय ना. कशाबद्दल मग अशी एक गोष्ट नाहीये. आईच्या मैत्रिणी आल्या, त्यांनी जुन्या आठवणी काढल्या, आईला छान वाटलं, सगळ्यांनाच मजा आली. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. गप्प बस, मी काही केलं नाही एवढं. हे तू नेहमी म्हणतेस आणि काही ना काहीतरी करत असतेस.
लग्नानंतर आपल्यात गैरसमज होते, टेन्शन्स होते. त्यानंतर आपलं नातं हळूहळू बदलत गेलं. आता कसं सगळं शांत झालंय. कोणामध्ये वाद नाही आहेत, कुठली टेन्शन्स नाही आहेत. सगळ्या आनंदात जगताय. आणि फक्त इथे नाही, तिकडे वस्तीत सुद्धा दिव्या सुधारल्यासारखी वाटली ना, चंदनमुळेच झालं असणार. आणि तुझं आणि आईचं सुद्धा बॉन्डिंग खूप छान झालंय. आता आनंद तर खूप वाटतोय, पण तो कसा व्यक्त करायचा हे कळत नाही. बरोबर बोललास रे. खरं तर मला पण मी कसं सांगू, काय सांगू, तू काही कळतच नाहीये. नाही नाही, हे तर असं होतंय की टू गुड टू बी ट्रू म्हणतात ना, तसं आहे. म्हणजे स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. अहो मग आशुतोष देसाई, उठा. खरंच हे स्वप्न नाहीये, हे खरं घडतंय. आणि त्या दिवशी तू रात्री मला काय समजवत होतास की विश्वास ठेव, हे जे काही तुझ्या बरोबर घडतंय ते सगळं खरं घडतंय. मग तुम्ही पण आता विश्वास ठेवा. खरे ठेवला, विश्वास ठेवला, पण ह्या कशाला ना कोणाची नजर लागायला नको. एक मिनिट आले. काय? 1 मिनिट आले मी. आता हे काय? आता नजर लागणार नाही. अच्छा, असं आहे का? काय? आता कोणाची नजर लागणार नाही. खरंय. शिवा ऐक ना, हे खरं असतं का सगळं? माहित नाही बाबा, पण आपल्या मनाच्या समाधानासाठी करावंसं तर वाटतं मला. असं आहे ना? असं असेल तर आपल्या मनाच्या समाधानासाठी अख्ख्या घराला लावलं पाहिजे आपण काजळ. भाई साहब, काय करेक्ट बोलला रे. नाही, मी अरे खरंच करूया ना असं. हे वेडे पण आहे. आपण कुठे शहाणे आहोत. खरंच आपल्या घराला कुणाची नजर लागायला नको. आता एवढं सगळं चांगलं झालंय, मग कशाला वाईट साईड. हा नजर करूया ना चल. अरे करूया, चल उठ ना, करूया. बर चल चल चल, आपण आपल्या खोलीपासून सुरुवात हा, करू. ओके, चला, ये आपण इथे लावूया. लाव. येस, चल. डन. डन. आता दुसरीकडे चला. चल. हा बघा, सगळ्या नटल्या होत्या. आणि शिवा बघा किती छान दिसते ना. तलवारबाजी केली तिने. हा बघा. तिला तलवार चालवता येते? नाही, तिथल्या तिथे घेऊन. वा. आणखी ही बघा कशी वाटते सासू सुनेची जोडी. दुष्ट लागेल तुम्हाला. छान दिसते ना. वा. आणि खंबा दाखवते. तर काय? मी बाईक चालवली. काय? ही तू आहेस? बाईक कधी शिकलीस? एका दिवसात शिकले मी. काय सांगतेस? इतकं भारी वाटलं ना मला बाईक चालवून. आणि हे बघा, काय काय झालं. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून इतकं भारी वाटलं मला. तुम्ही आलात ना आज. ते तर आहेच. पण सीता, खरं म्हणजे तू मला खूप सरप्राईज केलंस. इतकं बदलून तू गाडी चालवायला शिकलीस. तू शिवासारखे कपडे करून तिच्या वस्तीत गेली होतीस. हा? वा. आणि तू म्हणे शिट्टी वाजवायला शिकलीस. चल वाजवून दाखव. हो, काहीतरी काय अरे असं- शिट्टी वगैरे वाजून आवडत नाही. सीता असं काय करते? जागा आपण दोघीच तर वाजवून दाखव ना. बाहेर म्हणतील काय शिट्टी. नवीन आहे आता, अजिबात नाही. हे बघ, तुझ्या गुरुला राग येईल बरं का. म्हणजे शिवाला काय वाटेल तू अजून नाही दाखवलीस तर. अपमान होईल तिचा. तुम्ही ना. बरं दाखवते. क्या बात आहे. माझी नाही येत. मी शिकवेन. मला शिकवशील? खरंच सीता, मी जात असतानाची सीता आणि मी परत आल्यावरची सीता केवढी बदलली असते. शिवामुळे खूप गोष्टी शिकले मी. हो, पण तू शिकायची तयारी दाखवलीस, तिच्यावर विश्वास दाखवलास.
मला खूप आनंद झाला. तुम्हाला सांगू, आत्ता या घडीला मला सगळ्यात जास्त विश्वास शिवावरच वाटतोय. ही जी बदललेली सीता आहे ना, ती शिवामुळे. खरं तर शिवाचे आभारच मानायला पाहिजे. आणखीन पण तुम्हाला सांगू, शिवामुळे कितीतरी गोष्टी शिकले मी. आणखीन काय काय शिकलीस तू? म्हणजे उदाहरणार्थ, आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर ते मनापासून व्यक्त करायचं असतं. कर ना. हं? कर. अहो काय अरे कर ना. तुम्ही म्हणजे ट्रेनिंग जरा कमी पडलेलं दिसतंय. हं? दिव्या पाणी. थँक्यू. मग कसा होता आजचा दिवस? बापरे चंदन, मला वाटलं होतं जॉब शोधणं सोपं असेल, पण अशक्य आहे रे. हे लोकल बदला, प्लॅटफॉर्म बदला आणि मग स्टेशनवरून पायी यावं लागलं. बरं ठीक आहे, एक मिनिट. ठेव पाय. का? अगं ठेव तर. नाही या, ते तसं नाही छान वाटत. अगं ठेव पाय. अरे चंदन, हे काय करतोयस? अगं आता एवढी मेहनत करतेस तर मी इतकं तर करूच शकतो ना तुझ्यासाठी. चंदन, मी खूप त्रास देते ना रे तुला. नाही ग, उलट मला आवडतंय तू एवढे प्रयत्न करतेस ते. पण एवढ्यावर थांबायचं नाही. उद्या सकाळी उठून परत जॉब शोधायला जायचं. हा मग काय, मी जाणारच आहे उद्या परत. आणि जोवर मला जॉब मिळत नाही तोवर मी थांबणार नाही. गुड. तू अशीच मेहनत करत गेलीस ना, तुला एक ना एक दिवस जॉब नक्की मिळणार म्हणजे मिळणार. आणि मग तू मागे जसं म्हटली होतीस ना की बाळाला वाढवण्यासाठी आपल्या दोघांना पण काहीतरी करावं लागेल. आपण छान मेहनत करू आणि बाळाला छान वाढवू. तू कर बाळाचा विचार. मला तर हे कळत नाहीये की उद्या कुठला सिनेमा बघू. आपण आता सगळीकडे फिरूया, हे काजळ लावूया आणि आपल्याला काय हवं ही इच्छा फक्त व्यक्त करूया. ये बात. चल हा, थांब, पहिले हॉल. चल. हॉलचा आपण इथे लावूया. हा लाव. ओके. सो शिवा, हॉल तर खूप महत्वाचा आहे. हं? म्हणजे इथेच सगळ्या गोष्टी होतात, सगळे एकत्र इथेच येतात. सो आपण असं विश करूया की ह्या हॉलमध्ये इथून पुढे सगळे छान एकत्र जमतील, न भांडता, कुठलेही कलेश न करता, सगळे एकमेकांशी गप्पा मारतील, सण साजरे करतील आणि अशीच नाती फुलत जातील. ये बात. नाही का? सही पकडे. चला मग आता किचन मध्ये जाऊया. किचन मध्ये चला. हा इथे लाव. हा. तर या घराची चूल अशीच पेटत राहू दे. अन्न देवतेची आपल्या सगळ्यांवर कृपा असू दे आणि या घरात आलेला पाहुणा कधीही उपाशी जाऊ नये. आता आता डायनिंग टेबल. चला. लाव. हा. सो डायनिंग टेबल खूप महत्वाचा भाग. सगळे इथे जेवायला बसतात, तर अशी इच्छा आहे की सगळ्यांनी आयुष्यभर खूप आनंदाने मनापासून पोट भरून जेवावं वा. आणि सगळ्यांची तब्येत खूप चांगली राहू दे. वा वा. आणि असेच सगळ्यांचे विचार चांगले राहू दे, सगळ्यांना सुदृढ शरीर मिळू दे. ये बात. चला आता आता देवघर चल. चला. ये चल. शिवा, याला कोणाची नजर नाही लागणार. ह्याची नजर सगळ्यांवर आहे. देवा, आजपर्यंत ह्या घरावर आलेली सगळी संकट तू परतून लावलीस. आता या घरात प्रत्येकाची सकाळ तुझ्या आशीर्वादाने होऊ दे, हीच इच्छा. माझी दोन्ही घरं सुख समाधानाने नांदू दे.